चला तर तुमच्या सगळ्यांच्या डिमांडवर आज मी घेऊन आले चिकन दम बिर्याणीची रेसिपी आणि ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे. सो याचं सगळं क्रेडिट मम्मीला जाते बरं का, म्हणजे तिनेच बनवलं आहे. सो चला तर आपली रेसिपी स्टार्ट करूया. सगळ्यात आधी चिकन स्वच्छ धुवून घेतले आणि ते साईडला ठेवले. त्यानंतर आपण लागायचं भाताच्या पाठीमागे. सो इकडे मी तांदूळ स्वच्छ निवडले, त्यानंतर स्वच्छ धुतले आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवले, म्हणजे उकळायला, कारण भातासाठी लागणार आपल्याला. आणि खडा मसाल्यामध्ये काय काय घेतले तुम्हाला सांगते. तेजपान, लिंबू, स्टारफूल, छोटी इलायची, मोठी इलायची, अजून दालचिनी आणि लवंग इतकं घेतलेलं आहे खडा मसाल्यामध्ये. आणि पाणी उकळल्यानंतर आपण सगळे खडा मसाला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि खडा मसाला टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर पाणी छान उकळू द्यायचं आहे. एकदा सगळे मसाले छानपैकी हलवून घेतले आणि त्यानंतर पाण्याला उकळी येईपर्यंत छान उकळू द्यायचं आहे. आणि उकळल्यानंतर मग आपण त्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकायचे आणि तांदूळ टाकल्यानंतर ते आपल्याला पूर्ण पण अर्धवट नाही शिजवायचे, ऑलमोस्ट शिजले पाहिजेत एवढं शिजवायचं आहे. पण दाणे भाताचे म्हणजे कण जे असतात ते तुटले नाही पाहिजेत एवढं मेक शुअर राहायचं आहे आपल्याला. आणि थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून भाताचे शीत आपल्याला मोकळे मोकळे मिळतील. आणि आता ऑलमोस्ट तांदूळ शिजलेला आहे आणि त्यात शिजल्यानंतर त्याला चाळणीने छानून काढायचं आहे पाणी त्यातलं. आणि इकडे आता ग्रेव्हीची आपली तयारी चालू आहे, म्हणजेच चिकनची तयारी चालू आहे. बघा मी थोडीशी अडकते आहे, तो ट्राय टू अंडरस्टँड, कारण कसं आहे आपण बनवलेले असले की आपल्याला फटाफट सांगता येतं. ही बनवली मम्मीने रेसिपी आणि शेअर करते मी, सो थोडंसं मला डिफिकल्ट जाते, बट ट्राय टू अंडरस्टँड. आणि त्यानंतर आता आपण इकडे मसाला रेडी करतो आहे आपला. त्यामध्ये आपण तेल टाकले आधी, त्यानंतर तेजपान टाकले आणि त्यानंतर काय टाकले मी तुम्हाला सांगते. अद्रक, लसूण, खोबरं, जिरं, कोथिंबीर ह्याची पेस्ट. आणि त्या पेस्टमध्ये आम्ही बीट पण वापरले. म्हणजे बीट का वापरले तुम्हाला सांगते. बीटमुळे काय होतं, कलर छान येतो, त्याचा रेडिश कलर आपल्या भाजीला मिळतो, त्यामुळे आणखीन भाजी रेड दिसते. आणि ते वाटण पूर्ण छान भाजून घेतल्यानंतर आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट पण त्यामध्ये टाकणार आहे. आणि कांदा टोमॅटोची पेस्ट आणि ते आधीचा मसाला हे सगळं छान भाजू देणार आहे. त्यामध्ये आपण गरम मसाला आणि आपली लाल तिखट चटणीचा मसाला जो असतो तो सगळा टाकायचा आहे. आणि त्यानंतर छान भाजू द्यायचं. आणि त्यानंतर त्याला तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये हळद मीठ लावलेलं चिकन टाकायचं आहे. चिकन टाकल्यानंतर काय करायचं आहे, कांदा जो चिरला होता ना उभा तो आधी भाजून घ्यायचा, आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे. मग इकडे आता चिकन ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे. आणि चिकन शिजल्यानंतर आपण काय करायचं आहे, गॅस बंद करायचं. गॅस बंद केल्यानंतर आपण काय करणार आहे, केसर पाणीच्या मागे लागणार आहे. म्हणजेच काय तर जनरली बघा आपण बघतो केसर दूध टाकलं जातं बिर्याणीमध्ये, पण केसर दूध वापरू नये, कारण म्हणजे दूध आणि नॉनव्हेज हे दोन्ही विरुद्धांना आहेत, त्यामुळे ते दोन्ही एकत्र खाऊ नयेत. त्यामुळे आपण काय करणार आहे, केसर पाणी यूज करणार आहे. त्यानंतर जे चिकन शिजलं होतं ना त्याच भांड्यामध्ये आपण लेअर लावणार आहेत. त्यामुळे काय केलं आहे, सगळं चिकन साईडला नाही काढलेलं, थोडा एक लेअर ठेवलेला आहे लेअर लावण्यासाठी आणि बाकी चिकन साईडला काढलेलं आहे. त्यानंतर आपण एक चिकनचा लेअर, एक भाताचा लेअर, एक चिकनचा लेअर, एक भाताचा लेअर, असं सगळे लेअर्स लावून घ्यायचे आहेत. आणि बघा इथे पातेलं ऑलमोस्ट आता फुल भरलेलं आहे, म्हणजे इतकं आमच्यात आता 8 माणसं आहेत म्हटलं त्या हिशोबाने करावं लागतं भरपूर. सो थोडं करून आमच्या घरात काय चालत नाही, इवन नाश्तासुद्धा भरपूर पोटभर लागतं. आणि चिकन मटन म्हटलं की मी थोडंसं मागेच असते, कारण तुम्हाला माहितीच आहे मी व्हेजिटेरियन आहे. सो माझ्यासाठी मी केलं होतं फ्लावरची भाजी. चला तर इकडे आपले लेअर लावून झाले, तर त्यानंतर आपण गार्निश करायचं आहे. कशाने तर आपले जो कांदा जो भाजला होता ना उभा चिरलेला, तो मस्त आपण गार्निश करायचा, आपलं सजवून घ्यायचं आहे भातावर. आणि इकडे पुदिनाचं पान पण घेतलं स्वच्छ धुवून, प्लस कोथिंबीर, ह्या सगळ्यांनी छान आपली बिर्याणी सजवून घ्यायची. दिसायला तर खूप यम्मी दिसते, पण मी नाही खाऊ शकत कारण मला आवडत नाही. आपल्याला म्हणजे भाताचा प्रकार सगळा आवडतो, पण बिर्याणी हे नॉनव्हेज असल्यामुळे मी नाही खात. बाकी भाताचा भात म्हणजे माझा जीव आहे. त्यानंतर आता वरून आपण काय टाकतोय, तर केसर पाणी जे मगाशी आपण करून ठेवलं होतं ना ते टाकतोय. सो चला आता आपली बिर्याणी ऑलमोस्ट रेडी आहे. बाकीचा उरलेला भात आपला वाफेमध्ये शिजून जाईल. आणि इकडे ग्रेव्ही ठेवलेली आहे, कारण मम्मीला आमच्या पातळ आमटी पण करायची आहे, कारण आमच्या पप्पांना लागते. सो इकडे आपली बिर्याणी रेडी आहे. आणि कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा. तसं तर तुम्ही सांगितलंच आहे मिनी ब्लॉगमध्ये, पण आपली ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने आता बनवलेली आहे. आणि चला आता माझं तर फ्लावर खायचा टाईम आला. ह्यानी मस्त बिर्याणी एन्जॉय केली, सुगंध तर खूप छान येत होता, पण मी नाही खात. चला तर इकडे ताट सजून घेतले, सगळे जेवायला पण बसले. चला तर आजच्या रेसिपीमध्ये एवढंच, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल. बाय बाय.